ओय बाई, इकडे इकडे कुकडे. हा काका काका का रस्ता आहे का इकडे? इकडे रस्ता नाही म्हटलं. कुकडे अय बाई दिनू. दिनू तू काय आणलं रे? बाले ओ बाई आई तू आली का? मला फोनही नाही केला. सांग फोन तर करायला लागत होता. हा आणि काय आणलं एवढं सामान? काही नाही आणलं मा नाताईसाठी. कुठे गेले ना तू? शाळेत गेले नाही? लेकर आले नसते अजून. नाही 4 वाजता येतात ना. काय आणलं रे एवढं? बरं सरक बाजूली, घरात जाऊन बोला, ते सामान काढू द्या मला, ते गाडीवाल्याला जावं लागते. बाई बाई काय आणलं? हिची माय बी उतरली गाडीतून. बाई बाई हिची माय काय गाडीत बसून आली का? काय आणलं एवढं सामान असं? या आई इकडे. काय दिनू काय आलं? काय आणलं ते हे? या आई घरात. हा हा म्हटलं, हा राजभाऊ, हा काढा ना काढा, या धरू लागेल ना. बाई बाई महिना आणलं वाटते काय. जाऊ दे मी काही जात नाही. हिच्या माय संग मलाच बोलायला लागेल. मी काय जाऊ? आपच गरज असेल तर तिची माय येईन मा संग बोलायली. मी काय जाऊ तिच्या माय संग बोलायली? लयच आहे ना बाई हिचा मायन भाऊ आलाय लागे गाडी भरून सामान घेऊन. हा यानं हे मोठी मा हातात लागत नाही. हिच्या मायरातले ना इले एकटं पडूच देत नाहीत ना. म्या म्हटलं आता साजरी इले हे करतो काय, सामान नाही, भांड नाही, कुंड नाही, घरी कसा संसार करते तर पाहतो. तर लागे आलाय भाऊ गाडीभर सामान घेऊन. अति पलंग नाही बसत का दिनू? हा नाही ना, ती पलंग टाकशील तर मग जागा नाही राहत ना चांगली. ते स्वयंपाक खोलीत राहते का तू पलंग? कसा आहे एका अंग नाही स्वयंपाक खोलीत लय अडचण होते ना रे. टाकला तर तो पलंग ठेवला पण बरं जाऊ दे. अति नाही चांगलीच आहे ना. झोपला गिपला कोणी आला गेलं पाहुणे तर हा हाल सारखं हाल साजरा लागते नाही. हा बाले कसं कोणी आलं गेलं तर ती राहते. तीच स्वयंपाक करा तीच निघा. हा ह्या खोल्या 2 आहेत पण मोठ्या मोठ्या आहेत का वाले? हो मोठ्या त्या माल टाकायच्या हिशोबाने बांधल्यात ना रे दिनू. हे हा सारख्या सारख्या 2 खोल्या बांधल्यात ना. माल टाकत जात नाही याच्यात. आता मलाच काय करते ना? काय सांगा काही करू. जाऊ दे माझ्या सासऱ्यानं सांगितलं राहती रा मग रा. दिनू काय गरज होती पण सांग बरं आता. हा सोफ्यान गिफानं काय आवडलं होतं मला? पलंगानं काय त्या यानं सामानानं एवढं मोठं आणलं. हा यंदा तुलेच तर किती खर्च झाला. हा काय आता लागे चालला एवढं मोठं सामान घेऊन. मला कानकोंडही वाटते दिनू. हा काही काम नाही ना. मग कानकोंडा वाटते तर माझे पैसे वापस दे. हो लिहून ठेव केवढ्याचं आहे. मी देतो खरं देतो वापस. मला तुला नाही पाहिजे रे बापा. तू लहान आहेस मापेक्षा. काही बोलते का? मी आधी तुले का तुझ्या जोडचं घ्यावं नाही रा. लिहून ठेव तुम्ही. मग मला लागलं की मी तू या जोडून एका मुठीनं घेऊन जाई. हा जाय चहा म्या ठेव जरसं. नाही तर मग करणं काही भाजी भाकर करणं. भूक लागली ना. आई स्वयंपाकच करून राहिली. ते भांडे सगळे झाले ना रे. ते रॅक आणलं ते काय तिला वाटलं काय काय लावून काय काय नाही. थांब ना जरसा होते ना जसं सामान लावणं. हा स्वयंपाक आईनं चालूच केलाय का परी. मग ते जेवता येईन जसं जवायला येऊ दे ना. काय जवळ येतील ना. हो येऊ दे ना. पाहुणे पाहिले ते आले नाव घेतलं. हा आले का हो हे आधी काचे कागद टाकले एवढे? हो या कागद सारे पिटारे खुलले म्हणून. अरे दिनू सोफा कुठून आणला? सोफा काय कुठून आणला? दिनू ना आणला. या ना घरात पहा ना काय काय आणलं मा भावानं. अरे काय सोफ्यान गिफ्याचं काही काम नव्हतं. टीव्ही आणला, सोफा आणला, इकडे आणला पलंग आणला. तर तू नाही तर स्वयंपाक खोलीत किती सारे भांडे आणले. फिल्टरही आणलं म्हटलं मा भावानं. आता देऊन देतो ना लाईनीले पाणी. रोज देतो गुंड भरून भरून तिले पाणी. तिच्या घरचं बिघडलं होतं ना फिल्टर. काल गुंड भरून मागायला गेली मी दिनू. पाय तुला सांगतो. अरे काल पाणी मागायला गेली. माझ्या देराने दिलं नाही म्हटलं दिनू. माझ्या सासूले कोपर मागितला म्हटलं 2 कोपर आहेत तुमच्या जोडी. एक द्या मले. हा गज द्या म्हटलं स्टीलचा पाण्याचा प्याचा. तर माझी सासू इतकी बोलली म्हटलं मले. बरं जाऊ दे आता. आणलं तुला सगळं सामान. काय राहिलं असेल ती चिठ्ठीतली मी डबलच्या बारीने घेऊन येईन. काही लागत नाही त्याच्या दारात. आता डबल गंज मागेले ना कोपर मागेले. आता काय जातो रे मी पण सांगू राहील तुला गोट. असं भुलणार आहो का मी? तू सांग आता असं भुलणार आहो का? हे तर मी मरे लोक भुलत नाही मी आता. अरे मामीजी आल्या का? हो माझी आई आली. पहा ना किती सारं सामान आणलं. सबंध दायदाण्यापासून आणलं. मामीजी काही गरज नव्हती. होतं सगळंच होतं आमच्याजवळ. काय म्हणतात मामाजी? होतं काय होतं याच्याजवळ. बरं जाऊ दे ना पाले. म्हटलं बाबा कुठे चालले? बाहेर चालले का तुम्ही? काय म्हटलं सुनबाई? हो बाहेर चाललो बा. हा मी म्हटलं किराणा आणजा ना. किराणा संपला ना. मग ते याला सांग तुषारला सांग ना बाई. त्याला कुठे वेळ असते का बाबा? बाई आता लो किराणा सुरेशाने. हा त्याला वेळ नसे तरी तू वेळ काढून आली ना. मग आता सुरेश घरी नाही तर मग आता किराणा तुषारला आणायला. वेळ नाही तर वेळ काढून आणायला. किराणा नाही आणत रे भाऊ. मला थैला गेल्या उचलत नाहीत बा. हा ते तुम्हाला काय पाहिजे काय नाही तर ते मोठी सुनबाई त्याच्याजवळ देत जाय चिठ्ठी करून. तशी तू देत जाय आता तुषार जवळ चिठ्ठी करून. हा
आणि किराणा ते तुमचं काय आहे ते घेऊन या. अवा मी काय म्हणतो बा? काय? आता बिल टाकून गेला काल, बिल भरा लागेल म्हणलं. हा ते तुषारले सांग जा. सुनबाई तुषारले म्हणा किराणा आणजो आणि बिल आहे कोणतं ते बिल भरतो म्हणा. हा बाबा बिल तर तुम्ही भरत जा ना घरातले. हो बिल मी भरत जात जाऊ घरातले, कारण सगळेजण आपण एकत्र राहत जाऊ. आता मोठी सुनबाई सुरेश तिकडे राहिले गेले, मग आता ते नाही की घरातला हिस्सा घेतला नाही की वावरातलं ते पीक मागून नेत राहिले काही नाही. मग मी का 2-2 ठिकाणचं बिल भरू का बा? हा इकडे तुमच्या घरातलं जर बिल भरलं तर मला त्याच्या घरातलं भरायला लागेल ना. मग मी 2-2 ठिकाणचे बिल कसे भरू? त्याच्यापेक्षा ते त्याच्या याच्यातलं ते बिल भरत जातील, तुमच्या घरातलं तुम्ही बिल भरत जा. हा सांगून दे तुषारले म्हणा, मामाजीने सांगलं म्हणा बिल आलं ते बिल भरायचं आणि काय ते किराणा काय तुमचा भाजीपाला काय होय नाही ते आणत जा म्हणा. हा सुट्टी नसते तर सुट्टीच्या दिवशी त्याला टाइम काढायला लावत जाय बाई आणि घेऊन येत जा सगळं सामान. आता मी कुठलं करू बा, माझ्यानं बी होत नाही बाई आता. बाबा चल ग तुम्हाला तुम्ही चहा झाला का? चहा ठेवू माझ्यासाठी? साखरे नाही घरी. आणि दिवसातून एकच टाइम चहा भेटत जाईल सकून. 3-3, 4-4 टाइम चहा नाही भेटणार. सपस्ता नाही आहे किराणा म्हटलं. आताच ऐकलं ना तुम्ही मामाजीने काय सांगितलं? ते तरी काम पण नाही किराणा आणले. हा थैल्या उचलत नाही तर पैसे कोण नाही दिले? पैसे द्यायला लागत होते, आम्ही आणले असते. पण त्याला पैसे नाही देणार आहे ना. त्याला वाटते त्याची मोठी सून आणि मोठं पोरग गेलं ना घर सोडून, मग आता घरातल्या बाकीचे लोक काय खाऊ घायला लागते. आता आमचं आम्ही आणू, आम्ही जसं राहू तसं राहा लागेल. दिवसभर पाहिला तर चहा दूध खाणं खुदलणं ते नखऱ्याने चालती नव्हती, सांगून ठेवतो. का कोणाला म्हणतो नखरे? बापाचा खर्च खातो का? टप्पा बापन गिफ्ट काढायचा नाही, आत्ताच सांगून ठेवतो. ते काय मी तर ती काही ती बाली नाहीये तुमच्या कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायले. आता म्हटलं तर म्हटलं डबल विचार करून बोलायचं मा सांगून ठेवतो. ते गुरमी मला नाही दाखवायची, ते तुमच्या मोठ्या सुनीजवळ जाऊन दाखवा. अतिचं राहायचं असेल तर माणूस किती राहा लागेल म्हटलं, सांगून ठेवतो. काय भेटतो का तुले? हा चल चहा ठेव मोकळ्या माझ्यासाठी. चहा ठेव म्हणून सांगितलं तुला. मी सांगितलं तुम्हाला साखरे नाही. या घरात आता सकाळी 1 कप चहा भेटत जाईल, त्याच्या वेळ काहीच नाही. ते फुकटचे चोचले असतील ते तुमचे तुम्ही पुरवा. इथं नाही चालणार ते ठाकणं जास्तीचं. चहा करा 3 खेप पण भांडे घासा 8 खेप. मला जरा नाही होत. ते तुमच्या मोठ्या सुनील काही धंदा नाही, ते बसत जाय तुमच्या मागं पुढे पळत. मला जरा होत नाही म्हटलं, सांगून ठेवतो. आणि हा म्हटलं बाहेर गेल्या गुरायले की ती टीव्ही बंद करून जात जा. त्या खोलीत पंखा चालू आहे, टीव्ही चालू आहे आणि बादशासारखे हिंडायला गेले तिकडे. बिला आम्हाला भरायला लागतात म्हटलं. आणि भांडे वाहून राहिले. किती वाजता घासता? मी काय घासू भांडे? मी नाही घासत भांड. हा मला शिकवते लागे, मला शिकवते. आज लोक ती मोठी काही तोंडापुढे वरमान करून बोलली नाही. हा आणि तू तर लय बद्द भादरतो. शिल्लक बळबळ करायची नाही म्हटलं मा घरात, सांगून ठेवतो. हॅलो हा किराणा आणजा म्हटलं. तुमचा बाप म्हणते मी आणत नाही म्हणते किराणा. मोठा पोरगण मोठी पोरगी सून गेली ना त्याच्या घरातून आणि लगे किराणा आणत नाही आणि बिल भरत नाही म्हणते. बिल भरा म्हणते तुमचे तुम्ही. हो तुमच्या बापाला सांगितलं मला. माय बाई उद्धट बोलायची. दाखवा तो होय ना फोनवर. हा मेंदड्या खालमान्या तुझी बायको काय बोलते? तो बाप काढते ना. लाज आहे रे तुला जरशी? काही नाही तुमची माय अड लावून राहिली, झोंबली दिली. काय म्हटलं नाही तुमचं बाप म्हणते तर म्हणून. ठीक आहे आपण जाऊ मग संध्याकाळी. हो आल्यावर ठीक आहे तिकडे जेवण करू चालते ना. हो पिक्चरही पाहू आपण, चालते. मग लवकर या मग थोडंसं. हा मी तयार राहते. हो चालते. हो नाहीतरी मला घरात खूप बोर होऊन राहिलं. खूप माझं डोकं मॅड होते बरं. हे खूप काव चिव करतात, नुसतं मला इरिटेट करतात. म्हटलं तुम्ही ऑफिसला जाता आणि तुमच्या आई नुसतं मला त्रास देत राहते. हा माय बाई लाज आहे होता जीवाले. फोन दे कोण कोणाला त्रास देते सांगतो मी त्याला. हा तू सकाळून जाते संध्याकाळी त्याला माहित नाही का? काय होय काय नाही ठेवा. या मग लवकर जाऊ आपण पिक्चरला. हा ठीक आहे. बेसरम पुण्याची बोल दे ना मला बोल दे ना सांग. हा खोट्या सूत्राची मी तरा देतो का तू तरा देतो? मला 1 कप चहा कर म्हटलं तर तो नाही झाला करणं. झाला का तमाशा सुरू? हो पाना तुम्ही म्हटलं ना किराणा आणत नाही बिल भरत नाही. हा त्याला म्हणते फोनवर तुमचा बाप म्हणते म्हणे किराणा आणत नाही आणि फोन भरत नाही. असं म्हणते बिल भरत नाही म्हणते म्हणे. हा हे उद्धट बोलायची. हा सांग नवऱ्याचा बाप काढते. इले काय शिकवलं की नाही शिकवलं माय बापानं काही? मला काय शिकवलं काय नाही ते सोडा, पण तुम्हाला काय शिकवलं तुमच्या माय बापानं ते पहा पहिले. उठलं सुटलं की सुनेचा बाप काढलं. सुनेचा बाप रस्त्यावर पडेला आहे का? आणि तुमच्या पोराचा बाप काढला मी तर काही इतकी झोंबली. आणि माया बाप तुम्ही माझ्या लग्नापासून काढून राहिले. हा उठलं सुटलं की हिच्या बापाने काय शिकवलं, हिच्या मायनं काय शिकवलं, हिच्या बापाच्या घरचं आलं का? मा बाप करे रस्त्यावर पडेला आहे का? हा आणि तुमच्या पोराचा बाप काढला तर इतकी मिरच्या झोंबल्या. हे होणारच होतं.
आयतो भेटलं नाही इतके वर्ष. ना किराणा आणा लागे, ना बिल भरायला लागे, ना घरात भाजी आणा लागे. आता आणायला लावलं तर समजीनच आता. ते कुठे चालले? पाना 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 कशी बोलते मला. पायात बसा ते तुमचं तुम्ही. याच्यात तमाशात राहिल्यापेक्षा तिकडे मळीवर जाऊन बसायला पुरती. अरे देनू जास्त वर झालं का फिल्टर? नाही नाही ना, लेकरं हात नाही बोलीन काय. नाही बाई, ते लय खाली लावलं. तर वटा नाही ना तुमचा. वटा जो असला तर वट्याचे लय वर गेलो असतं. ते लय खाली लावलं तरी. नाही, वटा करू आपण. वटा करायचा राहिला. ते नवीन आले ना, तर ते राहिले त्याच्यानं. माहित आहे मला, मी याच्या घरी नेहमी येतो प्लंबिंग साठी. तिकडचे घरातलं फिल्टर मी लावेला आहे बाई. कसं चालू आहे तिकडलं? चांगलं चालू आहे दादा. माणसांना खाली का तुम्ही जसं? बस बस. हो हो, बस बस बस. आता कसं भाऊ, लेकरायचे हात पुरते. बरं, काही काम असलं तर सांग जा अजून. हो दादा. पैसे किती झाले? ते मी पाहतो. भाऊ किती झाले? काय खरं बेरा दिनूचं सांग. आई तर ताटं कायले आणले ते? अवाई, हे तर मला घरचे दिसून राहिले. अव शिल्लकचे आहेत, शिटूनच दिले काढून. शिल्लकचे आहेत म्हणे. ते तिनं नाही घेतले का मागच्या दिवाळीले, तर हे पाय ना, हे तसेच ठेवून दिले ते तिनं. मग ते म्हणे नेतायच्या कामात पडतात. हे बाय 6 नाहीच आहेत बाई हे. हा, हे बाय जुनी वापरायला काढ, हे नळे ठेवून दे. कुणी आलं गेलं तर नाही ताटात माळा. हे जुनी मग खराब होतात. आणि तशी आता वापरायला आहेत घरी. हा, हे तुम्ही रोज वापरायला काढा. आणि तो लग्नातले 6 प्लेट आहेत ना ताटात, ते बी वदरच राहू दे. भांड्याय ना, घर धमधम दिसते. आपण बस झालं ना, किती करशील? राहू दे ना, पडू दे ना, मी लावतो ना. मग बस ना, आली तशी निरा सुरूच आहेच ना. वयवाली ते दिनुले म्हणा, तर ते लावून दे म्हणा हे रॅक. हा, हो, तर ते फिल्टरवाल्या भाऊ सोबत बोलून राहिला, ते लावून घेतलं ना त्यानं. लागलं का बराबर? मग हो, लागलं बरोबर. मग ते टाकीचं काय झालं? तर मग ते टाकी नव्हती वर तुमची, ते काय नाही म्हणजे दिनून आणली नाही ते टाकी. त्या टाकीत लावलं ना. मग आता काही फिटिंग होईन टाकती मग होईन. आता पाहू, आता वर टाक्या गिक्या बसायचा. वदर टाकीच नाही ना वय बशी त्याच्यावर. दारात आहे ते मांडून ठेवेल 1000 लिटरची. आता त्याच्यातून ते येत ना जात जाय म्हणून ते त्याला आणली ना. मग ते लहान टाकी प्याच्या पाण्यापुरती आता ते बसवली ना, त्याच्यातून येत जाईल म्हणे पाणी. आलं ना, दाखवलं ना त्या भाऊन करून. जाऊ दे, बरं झालं ना. किती घेतले रे दिनू त्यानं पैसे फिल्टर लावायचे? आणि ते टाकी केवढ्याची झाली ते? लिस्ट करून देतो मी तुम्हाला जोड सगळ्या याची. आई कर ना स्वयंपाक, मला भूक लागली. हो, करतोच आता. ते रॅक धुतलं मी, ते भांडे रॅक दे बरं लावून ती. मग ते भांडे गिंडे लावले जातात त्याच्यात. मग सगळे भांडे लागतात का बरे. मग सगळं सामान लागलं. मग भले ते बाकीचं सामान आहे ते भरून ठेव. काही डबे डुबे आहेत ना. हो, मी तर म्हणतो स्वयंपाक करतो मी, त्याला भूक लागली ना. हो ना, रॅक बाबू हे एवढं रॅकला. आणि मग जेवण करू, स्वयंपाक करायला काय उशीर आहे रे. दाखव कुठे लावा लागते बाले. अतीच लाव ना गॅसच्या बदर. अतीच लाव वदर तिकडे. मग अजून तो पलंग टाकला ना तिकडे, इकडे पलंगाचे इकडे का ते भांडे ठेवतो का खायचे. अतीच लाव गॅसच्या वदर. आण मग. जमलं बा? ते बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आता मी हात धुतो. आई तू आता लवकर स्वयंपाक कर पहिले, मला भूक लागली. भाले तो पाहुणा डायरेक्ट संध्याकाळीच येते ना. मग भले दाखव बरं, दे बरं स्वयंपाक करतो, त्याला भूक लागली. आई तू बस आता, थोड्या वेळ लय करून राहिली तू. मी करतो स्वयंपाक आता, बस बरं थोड्या वेळ. अरे कोणी करा पण लवकर करा, मला भूक लागली.